क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जतच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छुक बसवराज अलगूर महाराज परिवार व BBM न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी मेघा जगताप, BBM न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यातील 47 लाखांचा गांजा जप्त, बिळूर डोरली गावात पोलिसांचा छापा। जत तालुक्यातील एकाच दिवशी 2 ठिकाणी जत पोलिसांनी गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे 47,23,430 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। ही कारवाई सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी व जत पोलिसांच्या पथकानं केली। बिळूर येथील संशयित आरोपी फरारी असून डोरली येथील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जत तालुक्यातील बिळूर इथं गांजाच्या पिकाची लागवड केल्याची माहिती जत पोलिसांना मिळाली। पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करून छापा टाकण्यात आला। येथील कल्लप्पा भल्लीकट्टी यांची 2 हद्दीत जमीन आहे। ते अंध असल्याने त्यांची जमीन कसण्यासाठी वाटेकरी त्यांनी ठेवलाय। त्यांनी तुरीच्या पिकात गांजाची लागवड केली होती। पोलिसांचा छापा पडल्यानंतर वाटेकरी पळून गेला। यात पोलिसांनी सुमारे 40 लाखाचा 472 किलो गांजा जप्त केला। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, हवालदार राज सावंत, विनोद सत्यम, तौहीद मुल्ला, योगेश पाटोळे आदी कर्मचाऱ्यांनी केली। सायंकाळी उपविभागीय पोलिसांच्या पथकानं डोरली इथं छापा टाकला। येथील हिवरे रोडवर असणाऱ्या मारुती रामू रुपणार यांच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गोपनीय विभागाकडून मिळाली होती। उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी छापा टाकला। इथं 12 पोती गांजा जप्त करण्यात आला। याचं वजन 60 किलो होत असून सुमारे 7 लाख रुपये होते। सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातुरे, उपनिरीक्षक मनीषा नारायणकर, सुनील वनकंडे, केरबा चव्हाण, प्रथमेश ऐवळे, पार्वती चौगुले आदी सहभागी होते। एकाच दिवशी 2 गांजाच्या कारवाईत झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।